तर मित्रांनो, तुमचा माया चव्हाण @मायाची भटकंतीवर तुमचं स्वागत करतोय। मला या गेटअपमध्ये बघून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल, पण हा मराठी माणसाचा गेटअप मी मुद्दाम केलेला आहे, कारण आपण आता आहोत पंजाबमधल्या चंदीगडमध्ये आणि चंदीगडमधल्या रॉक गार्डनमध्ये। आणि ह्या रॉक गार्डनमध्ये मराठी माणसाचा गेटअप करून त्यात सुद्धा आपल्या कोकणाला सपोर्ट म्हणून हा कोकणचा मेसेज घेऊन मी या रॉक गार्डनमध्ये फक्त तुमच्यासाठी काहीतरी नवीन दाखवण्यासाठी रॉक गार्डनचा व्हिडिओ करतोय। जस्ट फॉलो मी। तो हा परिसर आहे रॉक गार्डनचा। हे चंदीगडमध्ये रॉक गार्डन आहे, अतिशय सुंदर असं आहे। खूप इथे बावल्या वगैरे आहेत दगडाच्या वगैरे आणि खूप काही बघण्यासारखं आहे। त्यामधली ही एक झील आहे। तर या झीलच्या बाजूला जे काय तुम्हाला दिसते इथे अतिशय सुंदर अवर्णनीय असं आहे। तुम्ही इथे स्वतः जर याल आणि बघाल तर अतिशय भारी वाटेल तुम्हाला। तर हा आहे चंदीगडच्या रॉक गार्डन मधला अतिशय सुंदर असा स्पॉट। इथे पाणी वाहत आहे, पाण्याचा खळखळणारा आवाज वगैरे तुम्हाला येतोच आहे। अतिशय सुंदर वाटते, असा रमणीय असा परिसर आहे, अतिशय सुंदर आहे। उंच उंच भिंती इथे बांधलेल्या आहेत आणि हे एक नेचर वाईज जे वातावरण आहे इथे सुकून असा मिळतोय एकदम। आणि तुमच्यासमोर हा मराठी माणूस काही इथे बघण्यासारखं जे काय आहे ते तुमच्यासमोर तो सादर करणार आहे। सो माझ्यासोबत चालत राहा तुम्ही। तर मित्रांनो, असं हे रॉक गार्डन आहे आणि या रॉक गार्डनमधून आपण फिरतोय। जिथे बघावं तिथे प्रत्येक प्रकारच्या दगडाचं, प्रत्येक प्रकारच्या लादीचं काही ना काही क्रिएटिव्ह इथे केलेलं आहे। अतिशय सुंदर अशी क्रिएटिव्हिटी इथे केलेली आहे, तुम्हाला इथे दिसते आहे। सो बघा तुम्हाला ही जागा कशी वाटली। कधी चंदीगडला आलात, कधी मोहालीला जरी आलात तर तुम्ही रिक्षेने इथे येऊ शकता। 10-12 किलोमीटरवरती आहे। ते एंट्री फी आहे 30 रुपये पर पर्सन। सो एंट्री फी भरून तुम्ही केव्हाही इथे येऊन या ठिकाणी फिरू शकता। अतिशय हा परिसर आहे तो अतिशय रमणीय असा आहे आणि अतिशय खरंच बघण्यासारखं आहे। सो तुम्हाला माझा गेटअप कसा वाटला, मराठी माणूस म्हणून तुम्ही लाईक करा, नक्कीच आपल्याला फॉलो करा। आपण पुढे व्हिडिओ बनवणारच आहोत, सो त्याला फॉलो करत राहा। थँक्यू, नमस्कार।